ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान मराठा क्रांती ज्योत पदयात्रा काढण्यात येणार आहे। मराठा आरक्षणावरून स्थगिती उठवावी, कोपर्डीच्या घटनेतल्या नराधमांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करावी, अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांचं नियोजित स्मारक उभारावं, मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान देणाऱ्या 42 तरुणांच्या कुटुंबातल्या एकाला शासकीय नोकरीत घ्यावं, अशा विविध मागण्या या पदयात्रेदरम्यान करण्यात येणार आहेत। 28 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौकातून ही पदयात्रा निघून कोपर्डी, अहमदनगर, वडू बुद्रुक, कोरेगाव, शिवनेरी किल्ला मधून आझाद मैदान, मुंबई इथपर्यंत येणार आहे। दिनांक 28 तारखेला क्रांती चौक या ठिकाणून ही आमची रथयात्रा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि 28 तारखेनंतर 28 तारखेला संध्याकाळी आम्ही कोपर्डी या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मशाल जाळून मशाल हे करून ज्या क्रांती ज्योतीमुळे क्रांती घडली त्या ठिकाणी मशाल घेऊन आम्ही शिवनेरी या ठिकाणी जाणार आहोत आणि शिवनेरीवरनं आम्ही पायी आम्ही 7 दिवस प्रवास करत दिनांक 8 तारखेला आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आम्ही दाखल होणार।